नमस्कार, मी विठ्ठल भाडुके. न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्हच्या महाराष्ट्र कट्टा या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या कट्ट्याचे प्रमुख पाहुणे संदीप जगदाळे आहेत. संदीप जगदाळे हे हॉटेल व्यावसायिक आहेत, नवीन उद्योजक आहेत. अतिशय मेहनती, कणखर, जिद्द असलेला व्यक्ती आज आपल्या कट्ट्यावर आलेला आहे आणि अगदी त्यांचं जे मूळ गाव आहे ते मानखटाव, सातारा जिल्ह्यातील. मात्र नवी उमेद घेऊन निघालेला हा तरुण आता एका चांगल्या फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल उभारण्यापर्यंत त्यांचा प्रवास आलेला आहे आणि नक्कीच हा प्रवास सर्वांना प्रेरणादायी आहे. मी प्रथमतः संदीप सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. सर, काय सांगाल की तुमची कहाणी ही अतिशय सर्वांना प्रेरणादायी आहे. तुमचा नेमका हा जो प्रवास आहे हा कसा सुरू झाला? हा प्रवास सुरू झाला याच्या मागे तर तसं बघायला गेले तर खूप मोठी कहाणी. तसं मी म्हणजे एकदम अतिसामान्य घराण्यातलं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. माझं शिक्षण अगदी लहानपणापासून माझ्या मामानेच केलं पूर्ण. मामांकडेच होता? हो, मी 7वी पर्यंत मामाकडेच होतो. त्यानंतरही पुढचं शिक्षण पूर्ण मामांनी केलं. अगदी माझं इंजिनिअरिंग झालंय. कम्प्युटर परिस्थिती हालाखीची होती, त्यामुळं सगळं बऱ्यापैकी मामानीच ते सेटल करून दिलं. माझं इंजिनिअरिंग झालंय मुंबईमध्ये, त्याचंही पूर्ण जबाबदारी मामानेच हे केली होती. इंजिनिअरिंग नंतर जॉब वगैरे केला मी. 2 वर्ष सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून केला. 2 वर्ष मी इंजिनिअरिंग कॉलेजवरती लेक्चरर म्हणून केला. त्यानंतर 5-6 वर्ष मी अजून एका पुण्यामध्ये एका कंपनीत बिझनेस अनालिस्ट म्हणून जॉब केला. पण मग कोरोना आला, सगळंच नेलं. पण तुमचा जो परिसर आहे हा दुष्काळी भाग. हो हो. खरं तर तरुणांना काहीतरी नोकरी करावी हाच एक समोर बरोबर अगदी केली पाहिजे, तेव्हाच आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकतो. अशा वेळेस घरच्यांनी कसा तुम्हाला पाठिंबा दिला? घरच्यांचा पाठिंबा म्हणजे कसं होतं की एकतर एकदम खेडेगावातली आम्ही असल्यामुळे ना की फक्त एक बाबा शिक्षण झालंय तर कुठेतरी नोकरी करायची आणि 2 पैसे कमवून थोडे घरी द्यायचे, तू सांभाळ, तुझं तू जगायचं, एक असा एक त्यांचा बेसिक कल होता. तर मग नंतर म्हणजे असं झालं की माझ्याकडून त्यांना काय सपोर्ट नव्हतं, त्यांच्याकडूनच मला सपोर्ट घ्यावा लागायचा. म्हणजे एवढी माझ्या नोकरीची परिस्थिती चालू होती. पण मग म्हणजे असंच चालू होतं, हे गेलं ते आलं, म्हणजे परिस्थिती जी आहे तीच आहे, त्याच्यात काय बदल नाही, काय नाही. नंतर कोरोनामध्ये झालं सगळं, ते जॉब वगैरे गेला. मग जॉब सुटलाच तिथून? हा, हो हो. तर मग मी पाहुण्यांच्या आश्रया खातर मी मुंबईला थोडं शिफ्ट व्हायचा परत एकदा प्रयत्न केला. हा, तर मग तिथंही केलं मी बरंच, म्हणजे अगदी डिलिव्हरी बॉयचं काम म्हणा, प्लंबिंगचं काम, छोटे मोठे इलेक्ट्रिशियनचं काम वगैरे केली. पण हे काम करताना एक इंजिनिअरिंग झालेला मुलगा कुठेतरी असा कमीपणा वाटला नाही? तो या काळामध्ये आपले मित्र काय म्हणतील हे तुम्हाला वाटलं नाही? काय होतं सर, ज्यावेळी ज्यावेळी पोटाची भूक ही सांगते माणसाला, त्यावेळी मित्र, पाहुणे, रावळे कोणी दिसत नाही. आपलं स्टेटस काय आहे कोणी बघत नाही आणि कोणी नाही. फक्त एकच समोर दिसतं की मला 2 पैसे कमवायचेत, माझ्या कुटुंबाला जगवायचे. ही एकच फक्त गोष्ट माणसाच्या डोळ्यासमोर असते आणि माझ्या मते तीच असली पाहिजे. प्रायोरिटी तुम्ही कुटुंबाला दिली आणि तुम्ही जर कुटुंब आणि तुमची लाईफ स्वतःची बेटर करण्यासाठी जर धडपडत असाल तर त्याच्यासाठी मला नाही वाटत की कोणी मित्राने किंवा कोणी पाहुण्यारावळ्यांनी किंवा त्यांच्या दबावाखाली येऊन तुम्ही ते करण्यापासून स्वतःला लांब ठेवावं, दूर ठेवावं. जर तुमचं एखादं पॅशन असेल, काही असू शकतं पॅशन, की ज्याच्यामुळं तुम्हीच झालेलं शिक्षण आणि तुम्ही करताय ती गोष्ट, हे 2 अगदी वेगवेगळी टोक असतील तरी पण त्याला काय फरक पडत नाहीये. जर माझं पॅशन एखादी गोष्ट आहे तर ती करायला मला काहीच हरकत नाही. पण त्यावेळी असं होतं की माझ्यासमोर अंधार होता, म्हणजे पूर्ण, की आता करायचं काय. तर म्हणून तर पूर्णपणे अंधार याच्यामध्ये मी फक्त जस्ट एक वाट काढत होतो की मला सर्वाइव्ह करायचंय, आता पुढे बघू काय करू काय तरी, पण आता तरी सर्वाइव्ह करायचंय. म्हणून मग मी त्या गोष्टी केल्यानंतर माझा मित्र एक नाशिकमध्ये आहे, तर इथं मटण भाकरी हे खूप याच्यामध्ये हा
खूप चालतं. तर त्यांना एक जस्ट माझ्यासमोर एक ठेवला प्रस्ताव की बाबा तू जर ते सगळं करतोय तर आपण एखादं छोटंसं रेस्टॉरंट चालू करू आपल्या सातारा साईडचं किंवा कोल्हापुरी साईडचं, आपण काहीतरी करू इकडं चालू, बघू ट्राय करून. म्हटलं ठीक आहे. मग त्यात तुम्ही चांगले कुक. नाही, कुक चांगला मी रेस्टॉरंट सुरू झाल्याच्या नंतर 1 वर्षाने झालो. हो, मला थोडीशी आवड होती. म्हणजे इंजिनिअरिंगला असताना माझं स्वतःचं जेवण मलाच बनवून खावं लागत होतं अगदी. पण एवढं काय असं म्हणजे हे नव्हतं माहीत. तर मग इथं आल्यानंतर थोडंसं लोन वगैरे या त्या सगळ्या गोष्टी, बरंच काय काय झाल्या गोष्टी, आणि मग पार्टनरशिपमध्ये एक रेस्टॉरंट चालू झालं आमचं. 3 महिन्यानंतर माझा पहिला कुक निघून गेला, कारण कोरोनाच होता त्यावेळी. पहिलं माझं 1 एप्रिलला ओपनिंग झालं आणि 1 एप्रिल ते 30 मे दुसरं लॉकडाऊन लागलं होतं. त्या लॉकडाऊनमध्ये काहीच हेच नव्हतं आणि त्यातल्या त्यात मला कुठलाच अनुभव नव्हता पहिली गोष्ट म्हणजे रेस्टॉरंटचा. तर तो निघून गेल्यानंतर मला स्वतःला उभं राहावं लागलं तिथं. काही अनुभव नसताना ते ग्रेव्ही कशी करायची असते, तांबडा पांढरा, ते सगळं. तुम्ही साताऱ्याकडच्या असल्यामुळे तुम्हाला ते नॉनव्हेज होतीच. ते म्हणजे एक बेसिक ते होतं, किंवा माझ्या हाताला थोडीशी चव आहे असं मला आता वाटतं. कारण मग कसं झालं की ते गेल्यानंतर मला पूर्ण, आणि त्यावेळी असं होतं की लॉकडाऊन नंतर सॅटर्डे संडे म्हटलं की जत्रा भरायची पूर्ण. हॉटेल फुल भरून असायचं, म्हणजे एक चेअर सुद्धा रिकामी नाही दिसायची. आणि त्यात मी नौखा कुक, तरीही तो गाडा मी ओढून काढलाच पुढं. हो, आता गेले ते दिवस असं म्हणायला काही अवघड ठरणार. रंगास फॅमिली रेस्टॉरंट हे एक प्रसिद्ध रेस्टॉरंट झालेलं आहे. मध्ये अनेक खवय्ये तुमच्या हॉटेलला भेट देत असतात. खास वैशिष्ट्य काय आहे आपल्या या हॉटेलचं? हॉटेलमध्ये सर आपण काय करतो माहितीये का, माझा जो मसाला आहे तो माझी मम्मी स्वतःच्या हाताने घरून बनवून देते. म्हणजे साताऱ्याला? साताऱ्यात, हो, माझ्या घरी बनतो तो. आणि त्याच मसाल्यात माझा एकूण एक पदार्थ, म्हणजे व्हेज असू देत किंवा नॉनव्हेज असू देत, त्याच मसाल्यात म्हणजे ते सगळे पदार्थ बनतात. त्यामुळं असं आहे की म्हणजे इथं काळा मसाला वापरतात किंवा अजून कुठले ते मालेगावचे वगैरे मसाले वापरतात, त्याच्यापेक्षा आपली एक डिफरंट काहीतरी चव हे होऊन येते, वेगळी होऊन येते. बरोबर. असं अनेक जेव्हा आपण तिथल्या खवय्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या, त्यांनी सांगितलं अगदी सातारा कोल्हापूर जी चव मिळते नॉनव्हेजची तीच चव या ठिकाणी मिळते. बरोबर. तुम्ही ते वैशिष्ट्य टिकून ठेवले? हा, टिकून. म्हणजे काय झालं की ज्यावेळी माझा तो पहिला कुक गेला त्यानंतर परत एकदा हे झालं होतं की आता करायचं काय, आपल्याला त्यातलं काहीच नॉलेज नाहीये, काय ते बघितलं नाही किचन हॉटेलचं, काय नाही. मग मी स्वतः हळूहळू स्वतःला डेव्हलप करत गेलो की आता काय आहे की जेवढं काय आपलं होतं ते तर याच्यात टाकलंय. लोनचं जे आहे आता त्याचं करणार का, आता हे सोडून तर चालणार नव्हतं. मग स्वतः उतरलो आणि तेच एक ध्येय डोळ्यासमोर ठेवलं की आता हेच करायचं आहे आपल्याला. त्याच्यानुसार मग मी माझी स्वतःची रेसिपी एक बनवून घेतली की जेणेकरून कुक आले गेले कोणी असू नसो त्या रेसिपीनंच चालायचं, त्याच रेसिपीनुसार बाहेर पदार्थ बनवून जातील. पण संदीप सर, मला असं म्हणायचंय की कोणताही व्यवसाय असू द्या, कोणताही व्यवसाय, कोणत्याही क्षेत्रातील, आपण त्या स्वतः जर त्या व्यवसायात उतरलो तर नक्कीच यश 100%. ही गोष्ट 100%. स्वतः जर तुम्ही त्यात उतरला तर नाही, अगदी कधीच नाही. असे अनेक आपण उदाहरणं बघितलेली आहेत. आणि तसं केलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की अनेकांचे व्यवसाय बंद पडण्याला कारण हे. हो. अशा लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? सर कसं आहे, संदेश देणं इतपत मी मोठा नाही खरं तर, पण खरंच अवघड आहे. खरं तर हातातली नोकरी गेली तेव्हा अनेकांनी आत्महत्येसारखं पाऊल उचललं. हो, खूप झालेलं आहे. म्हणजे बघितलं माझ्या आयुष्यात पण तशी गोष्ट 2 वेळा आली, आत्महत्यापर्यंत जाण्याची 2 वेळा येऊन गेली. पण मग कसं होतं की जिद्द आणि न हारण्याची जी हे आहे. प्रसंग काय होता, थोडंसं उलगडून सांगाल? तसा आता प्रसंग तो पहिला होता तो नोकरीच्या वेळीचाच होता की डोळ्यासमोर पूर्णपणे अंधार होता. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे पूर्ण म्हणजे काहीच कळत नव्हतं की आता जायचं कुठं आहे आणि करायचं काय आहे.
घरची परिस्थिती असंही नव्हतं की घरून मला बॅकअप खूप होता आणि मग काय टेन्शन नाही बाबा, चला पुढे जाऊन हे करू. आणि जी नोकरी केली त्यानंतर आता परत नोकरी करायचं हे डोक्यात कधी येतच नव्हतं की मी आता परत नोकरी करू शकेन. बाबा नोकरीच करायचीच नाही आता, भले मग काय करू, एखादा चहाची टपरी टाकू वगैरे, पण नोकरी करायची नाही. हे झालं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे इथं हॉटेलमध्ये माझ्यावर सुरुवातीच्या एक पहिले 2-4 महिने चांगलं चाललं हॉटेल, सगळं व्यवस्थित झालं. पण काही कारणास्तव थोडंसं डाऊनग्रेड झाला. आता बिझनेस आहे तर तो होणारच, पण मग माझ्यावर परत एकदा जवळपास 1.5 ते 2 लाख रुपये रेंट थकलं होतं. हॉटेलचं रेंट 1.5 ते 2 लाख रुपये ते थकले. आणि माझ्या जे 2-3 लोक होते कामाला त्यांचे 2-2, 3-3 महिन्याचे पगार बाकी होते. हॉटेलचे उन्हाळ्याच्या दिवसात अशी परिस्थिती झाली होती की चालेन असंच झालं होतं. म्हणजे 2-2, 3-3 दिवस 1 रुपयाचा पण बिझनेस व्हायचा नाही. वरून 2 लाख रुपये रेंट द्यायचा आहे, लोकांचे पगार द्यायचे आहेत, घरचं तर म्हणजे लक्षच नाही. म्हणजे जवळपास 24 तास मी त्या हॉटेलमध्ये असल्यासारखाच होतो. बायका पोरांकडे लक्ष नाही ना, घरी आई वडिलांकडे लक्ष. आणि म्हणजे त्यावेळी एक थोडंसं मी डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं झालं होतं की आता करू काय. हप्ते चालू आहेत ती गोष्ट वेगळी, इकडचं एवढं देणं आहे, लोकांचं एवढं आहे, आता करू काय मी. म्हणजे अंधार डोळ्यासमोर परत एकदा असा होला की मी संपलोय आता, म्हणजे आता नाही, आपण अजून नाही लढू शकत. म्हणजे इथंपर्यंत पोचलं होतं. संदीप सरांना त्यांचा जो प्रवास आहे, खडतर प्रवास सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले, मात्र त्यातून सर तुम्ही कसे सावरलात नंतर? सावरलो म्हणजे बऱ्याच लोकांनी पण मला साथ दिली खरं, की टिकलायस तर टिकून राहा, थोडे दिवस हे कर, आहे ते दिवस जातीलच. निघून जाईल वेळ. मग थोडासा धीर यायचा कुठून तरी. या काळामध्ये तुमच्या मिसेसने तुम्हाला कसा पाठिंबा दिला, मुलांचं कसं तुम्ही त्या काळात? खरं तर मी म्हणजे माझे आई वडील आणि बायको तिघांचं म्हणजे हे कुणाला मिळू शकेल की नाही हे असे लोक नाही सांगू शकत, कारण यांच्याकडून एवढा सपोर्ट, म्हणजे भयानक सपोर्ट. कधीच विशेष काय असतं की अशा संकटाच्या काळात किंवा संघर्षाच्या काळात घरच्या लोकांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो. कारण बाहेरच्या लोकांचा मिळतो पण तो आपल्याला जेवढं हे वाटत नाही, जेवढं घरच्यांचा मिळाला तर एक उत्साह मिळतो. तो म्हणजे खूप भयानक उत्साह असतो तो. आर्थिक पाठिंबा अगदीच कोणी 1 रुपयाचा नसेल त्याला तरी चालेल, पण मग घरच्यांचा ज्यावेळी मानसिक पाठिंबा, अशा वेळी ज्यावेळी तुम्हाला पाठिंबा मिळतो त्यावेळी तुमची जी पाठ आहे आणखी कणखरपणे उभी राहते. मला त्यांचा म्हणजे खूप सपोर्ट. कधीच माझ्या मिसेसने आजपर्यंत मला कधीच कुठल्या गोष्टीसाठी म्हणजे हट्ट नाही, कारण ती जाणून आहे त्या गोष्टीला की काय चालू आहे. माझा जो कोणी आहे माझ्यासोबतचा व्यक्ती तो कोणत्या परिस्थितीतून जातोय, कसं त्याचं जीवन प्रवास चालू आहे, तो कसा आपल्याला सोबत घेऊन चाललाय. आणि मग म्हणजे ते काय माहिती तिला देवानं दिलंय ते की आता तिने हे केलंय, पण मग आहे तिचा सपोर्ट खूप आहे. मला कधीच कुठल्या याच्यामध्ये तिचा त्रास नाही, किंवा माझ्या घरच्यांकडूनही कधी अजून असं हे नाही की तू आम्हाला पैसे दिले पाहिजे, तू आम्हाला हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, नाही कधी असं अजून. आता हॉटेल एकदम छानपैकी सुरू आहे, खवय्यांची गर्दी असते. कोणते पदार्थ जास्त खवय्यांना, नाशिककरांना आवडतात? नाशिककरांना तसं बघायला गेलं तर मग जे माझ्या ह्याच्यामध्ये माझ्या मसाल्यामध्ये जे चिकन हंडी म्हणा किंवा जी चिकन थाळी आहे त्या गोष्टी जातात. आणि जे ऍक्च्युअल खवय्ये आहेत म्हणजे तसे माझ्याकडे जवळपास 90% लोक येतात, ज्यांनी थोडंसं आमच्या साईडला म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात थोडासा प्रवास केलेला आहे, कधी जाणं येणं झालंय त्यांचं. तांबडा पांढरा रस्सा काय असतो माहितीये, ते 100% दाद देऊन जातात आल्यानंतर. तांबडा पांढरा म्हटलं की म्हणजे अगदी काही कस्टमर तर माझे असे होते की म्हणजे माझी जर स्पेशल थाळी घेतली तर एका व्यक्तीला ती संपत नाही, पण काही कस्टमर असे होते की तांबडा पांढरा अजून एक्स्ट्रा मध्ये पूर्ण संपून 2-2, 3-3 वाट्या अजून पिलेले पण आहेत. मला त्या तांबडा पांढरा रस्ता म्हणजे बऱ्याच वेळा लोक म्हणतात की
तिथे चांगला नव्हता किंवा आमची फसवणूक झाली, नेमकी त्याचं खास काय वैशिष्ट्य असतं, तो कसा म्हणजे बनवला जातो, काय एकदा बरं झालं. आता प्रेक्षकांना पूर्ण रेसिपी तर सांगू शकत नाही, माझी मी डेव्हलप केलेली आहे ती खरं, पण ती कोल्हापूरला मॅच होते कशी काय माहित नाही. कसं होतं की बऱ्याच ठिकाणी म्हणजे इव्हन पुण्यात सुद्धा तुम्ही बघाल तर, मला कुठल्या हॉटेलचं नाव नाही घ्यायचं, पण बऱ्याच ठिकाणी पांढऱ्या रस्त्याची पावडर मिळते. ती पावडर डायरेक्ट पांढऱ्या पाण्यामध्ये किंवा मग आळणी आपला स्टॉक असतोय मटनचा चिकनचा स्टॉक, त्याच्यामध्ये मिक्स करून गरम केलं की तो पांढरा रस्सा बनतो. बऱ्याच ठिकाणी तेच यूज केलं जातं. पण मी जो पांढरा रस्सा बनवतो तो प्रॉपर रेसिपीने बनवतो, ज्याच्यामध्ये नारळाचं दूध असतंय, काजू असतंय, तीळ असतो, मगज बी असते, त्यानंतर आपला स्टॉक असतोय मटनचा, हे सगळ्याची. आणि पांढरा रस्सा बनत असताना जवळपास 3 ते 4 तास वेळ जातो तो एक टोप बनवायला, म्हणजे एवढी मोठी लेंदी प्रोसेस आहे त्याची. शॉर्टकट आपल्या प्रेक्षकांना एकदा आपल्या हॉटेलचा पत्ता आणि हॉटेल कधी ते किती वेळ सुरू असतं ते पण एकदा सांगा. हा, हॉटेल म्हणजे पत्ता अगदी सांगायची गरज नाही, कारण माझ्याकडे एक कस्टमर आलं होतं एकदा, तर त्यांनी पातळी फाट्यावर त्यांनी एक ऑटोवाल्याला विचारलं की त्यांनी सुलाला येणार होते, पण मग त्यांचा स्टे होता याला, काय त्याचं नाव, पातळी फाट्यात मॅरिडियन नाही, ताज हा, तर तिथं त्यांचा स्टे होता. आणि त्यांनी जस्ट चेक केलं की बाबा कुठं चांगलं आहे, माझं रेटिंग्स थोडंसं चांगलं आहे याच्यावरती गुगलवरती. मग त्यांनी जस्ट एक विचारायचं म्हणून ऑटोवाल्याला विचारलं पातळी फाट्याला रंगाज कोल्हापुरी फॅमिली रेस्टॉरंट कुठं आहे, तर पातळी फाट्यावरच्या ऑटोवाल्याने त्यांना माझा ऍड्रेस दिला होता, असं जावं म्हणून. म्हणजे अगदी तुम्ही मॅपला जरी टाकलं रंगाज कोल्हापुरी तरी येऊन जाईल. तरी ही एक सुलावांच्या जस्ट शेजारी सावरगाव रोडला काय म्हणतात त्याला, गंगापूर डॅमचं बॅकवॉटर, ते बॅकवॉटर रोडला आपलं आहे. म्हणजे सुलावांच्या गेटवर जरी उभं राहिलं तरी समोर आपलं रेस्टॉरंट दिसतं. हॉटेल किती ते किती वेळ असतं? हॉटेल सकाळी 10:30 ते रात्री 10:30 पर्यंत चालू राहतंय. मध्ये सुट्ट्या वगैरे नाही, काय कंटिन्यू चालू. एकदा सकाळी 10:30ला चालू केलं की संध्याकाळी रात्री 10:30लाच बंद करतो आपण हॉटेल. अच्छा सर, आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊ. खरं तर तुमचा संघर्ष ऐकून माझ्याही अंगावर काटा आला की अनेक माणूस अनेक संकटातून जात असतो, मात्र एक उमेद असली पाहिजे, एक चिकाटी असली पाहिजे की तेव्हाच आपण कुठेतरी यश संपादन करू शकतो. जसं संदीप सरांच्या बाबतीत झालं, तर तेव्हाच ते खचले असते, वाटलं असतं की आता नकोय, आपलं कसं होईल. एकतर त्यांनी चांगलं शिक्षण झालेलं, ते सगळं सोडून ते व्यवसायात आले. कोणालाही वाटतं की अरे आपलं शिक्षण वेगळ्या क्षेत्रात झालेलं आहे, आपण या वेगळ्या क्षेत्रात आलो, आपले नातेवाईक काय म्हणतील, आपले मित्र काय म्हणतील. मात्र हे न करता ज्या व्यक्तीला व्यवसाय करायचा आहे त्या व्यक्तीने स्वतः त्यात उतरलं पाहिजे. तुम्ही जाता जाता काय एक संदेश काय द्याल की व्यावसायिकांना कशी आपल्या व्यवसायामध्ये आपण चिकाटी ठेवली पाहिजे? व्यवसाय म्हटलं तर चढ आणि उतार ह्या दोन्ही गोष्टी आल्याच. बरोबर. तर फक्त जिद्द आणि चिकाटी या 2 गोष्टी आपल्या सोबत असणं खूप गरजेचं आहे. त्या गोष्टीच्या आड कोण काय म्हणेल, याचं काय चाललंय, तो किती वरती गेला, त्याचा बिझनेस असा चाललाय, या गोष्टीचा विचार जर केला तर संपला, तो नाही बिझनेस करू शकत. बिझनेस करायचा आहे तर मला स्वतःला हे करायचंय ना, तर हेच करायचंय, तर बाकीचे कोण काय म्हणतील याच्याशी काहीच घेणं देणंच नाही ठेवलं पाहिजे. तेच एक. आणि त्याच्यात कॉम्पिटिशन नाही, कॉम्पिटिशन काय करायचं, कॉम्पिटिशन स्वतःशी करा. कॉम्पिटिशन स्वतःशी करा कॉम्पिटिशन, स्वतःमध्ये रोजच्या रोज काहीतरी डेव्हलपमेंट करा. स्वतः जर तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहात, सर्व्हिस देताय, तर थोडी तुमची सर्व्हिस तुमची कशी इम्प्रूव्हमेंट होईल हे बघा. त्यानं कशी दिली किंवा तो कसं गेला, काय घेणं देणं आहे, काहीच गरज नाहीये या गोष्टीची. बिझनेस कोणताही असू द्या, मग म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री असू द्या किंवा इतर कोणतीही असू द्यात, तुम्हाला जर बिझनेस करायचा आहे तर जिद्द आणि चिकाटी आणि कॉम्पिटिशन फक्त स्वतःशी, ह्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्या महाराष्ट्र कट्टा या कार्यक्रमात आला. खरं तर संदीप सरांनी जो शेवटचा संदेश दिला तो खूप महत्वाचा आहे. अनेक नवीन उद्योजक घडत असतात अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये,
मात्र आपण बऱ्याच वेळा कॉम्पिटिशन करतो की समोरचा व्यक्ती कसा आहे, त्याचं काय चाललंय, आपणही तसंच केलं पाहिजे. असं न करता आपलं स्वतःचं काहीतरी वैशिष्ट्य निर्माण झालं पाहिजे. लोक आपोआप आपल्याकडे येतील, आपल्या पदार्थांना असतील किंवा आपल्या वस्तूंना ते मागणी करतील. त्यामुळे हा संदेश खूप महत्वाचा आहे आणि सर्व उद्योजकांना ही मुलाखत प्रेरणादायी आहे. त्यामुळे नक्कीच ही मुलाखत बघावी आणि रंगाज फॅमिली रेस्टॉरंटला नक्की एकदा भेट द्या. इथे सांगूयात, पुन्हा एकदा नवीन पाहुण्यांसोबत भेटूयात. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह.